आसनी दिन केले देवाशी कथा काय इतरांची जगाचा पवित्र दाता आशेने केला भिके सवता वैद्याच्या दारी होय मागता द्वारपाळ कातेने त्यासी भगवंताने वामन रूप धारण करावं लागलं आणि बळीच्या दारात भीक मागावी लागली. भीक 3 पावलं जमीन भीक मागितली. पहिलं पाऊल दिलं पृथ्वी संपली, दुसरं पाऊल दिलं स्वर्ग संपला, तिसरं पाऊल बळीला विचारलं कुठं ठेव म्हणून. बळी म्हणला माझ्या डोक्यावर ठेव आणि पाय डोक्यावर ठेवलं. बळीला पाताळात घातला आणि मग बळीला देवानं विचारलं म्हणलं आता मग काय मागायचं का. बळीचं नाव दानशूरपणात बळीचं नाव पहिलं घेतलं जातं, दुसरं नाव कर्णाचं घेतलं जातं आणि तिसरं नाव धर्माचं घेतलं जातं. आता बळीला पाताळात घातला म्हणलं काय मागायचं तुला काय पाहिजे मी द्यायला तयार आहे. त्यावेळेला बळीने सांगितलं दार राख माझं. अजून देव दार राखतोय बळीचं. बळीच्या द्वारपाळ झाला. कशामुळे आशेमुळे झाला. आशा कशाची होती इंद्रपद वाचवायची बरोबर. आशेमुळे त्याला भीक आली बरोबर का. आपल्याला सुद्धा आशा आहे. जनावरांना आशा आहे. मला सांगा एका गाडीला 2 पिढी झाली. गाडीला किती पिढी झाली 2. लहान लहान पिढी लय मोजीवाणी असते का. चांगला मुका जीव वाटतो त्याला. 2 दुसरी पिढी लहानाची मोठी झाली. दोघांनी मोरणी या कुणी नेलं डोंबऱ्यानं आणि या नेलं परतानं. आता परताचं काम काय गावाची कपडी गोळा करायची त्या गाडावर लादायची नदीला गाडावर न्यायचं कपडी खाली काढायची हिरवीगार हराळी नदीकडे गाडावर खाऊन दष्ट कारण का त्याला दुसऱ्या कशाची आशा नव्हती. ती गुपगुपीत झालं. आता या डोंबऱ्याने नेलं होतं. डोंबऱ्याचा खेळ काय नदीला चालत. डोंबऱ्याचा खेळ कुठे चालतो गाव. ते डोंबऱ्यातलं गाडावर न्यायचं ती वजन खाली करायचं. ती सगळा साखर उभा करायचा. ती तार मध्ये बांधायची आणि पोरगी त्या तारेवर डोंबऱ्याची लग्नाच्या वयाला आलेली मुलगी त्या तारावर इकडे तिकडे जायची. तिची आई ढोल वाजवायची. बाप आपला खाली तिकडे पोरगी तिकडे चालली इकडे तिकडे जायचं आणि पोरीला म्हणायचा बघ सांभाळायचा पडलीस तर ह्या गाडवा सगळं लगीन करीन. कोण म्हणायचं त्या पोरीचा बाप म्हणायचा आणि गाडावर हिंडायला जाईल. त्याला वाटायचं आता पोरगी पडल मग माझ्या सगळं लगीन करल. आता पोरगी पडल मग माझ्या सगळं लगीन करल. अहो तुम्हाला सांगतो सगळा आयुष्य गेलं पोरगी काय पडली नाही आणि गाडवा सगळं लगीन काय झालं नाही. गाडा वाळून गेलं अगदी खायला नाही उतर फुकाय त्याला धाव आली. मला सांगायचं पण तिला वाटायचं आपल्याला बायको मिळाली असं वाटायचं. आता बऱ्याच जणांना वाटतंय पण काय मिळाली शक्यता कमी आहे. काय काय लय झालं अवघड झालं असं तसं म्हणलं दोघांची एक दिवशी गाठ पडली. म्हणला कर दादा म्हणला तू लय वाढ झाला म्हणला आज काय करू म्हणला. हा म्हणला ती मालक सारखं म्हणतोय म्हणला पोरीला खाली पडलीस तर तुझं गाडवा संग लगीन करीन खाली पडलीस तर तुझं गाडवा संग लगीन करीन. अरे मी आशाने उभा राहतोय म्हणला हिंडायला जात नाही आणि ती पोरगी काय पडत नाही लगीन काय होत नाही. ती म्हणला यालाच का म्हणला काय तर उत्तर द्यावं मिळत ती आज जबाबा म्हणला जस करून मरून जातील म्हणला. आशा गाडवाला सुद्धा होती. आता 2 पायाच्या नसेल आपण आशेवर करतो. संसार करतोय आशेवर करतोय. संतांनी आशा सोडली आणि म्हणून संत कसे झाले काय तुका म्हणे आम्ही देवाहूनी बळी तुका म्हणे
म्हणजे ताकदवान आहे म्हणतात. कोण तुकोबर आहे का? आम्ही अशा मुली देवाला अशा लागल्यामुळे देव भिकारी झाला. भीक मागायला लागली नाही बळीच्या दारात. तुकोबराव म्हणतात आम्ही भिकारी झालो नाही, आम्ही देवापेक्षा बळी आहे. त्याचं एकच कारण नाही, आम्हाला आशा नाही, ना मानाची ना धनाची ना कुणाचीच कशाचीच आशा संतांना नाही. म्हणून संत देवापेक्षा मोठे आहे, बळी आहे नाही का. सांगितले सुभाषित आहे, अरे भगवान से भक्त बने कहा गए संत सुजान, फूल बांधे रघुवीर जी, कूदी चली गए हनुमान. राम भक्त राम देव आहे, हनुमान भक्त आहे नाही का. अहो हनुमान लंकेत जाण्यासाठी रामाला 100 योजना फूल बांधावा लागला नाही का. सेतू बांधायला बांधला का नाही. पहिल्या दिवशी 14 योजना, दुसऱ्या दिवशी 20 योजना, तिसऱ्या दिवशी 21 योजना, चौथ्या दिवशी 22 योजना आणि 5व्या दिवशी 23 योजना. एकूण 100 योजना. कमीत कमी गेल्या का. पण मी सांगतोय 100 योजना पूल हा रामचंद्राला बांधावा लागला. हनुमंतरायाने उड्डाण मारले, एकाच ठिकाणी मग मोठं कोण झालं. हनुमंतराया मोठा झाला नाही का. रामापेक्षा हनुमंतराया मोठा झाला. म्हणजे तुकोबराचं प्रमाण आम्ही देवावनी बळी करून निघाले राहिलो. अशा आम्हाला आशा नाही. असं म्हटल्यानंतर जे हनुमंतराया मोठा झाला, मग खरा भक्त मोठा होतो कसा होतो, त्याच्या हृदयामध्ये नेमकं काय असावं लागतं, काय असावं लागतं खऱ्या भक्ताकडं. तर ज्ञान भक्ती आणि वैराग्य. ज्या वेळेला हनुमंतराय सगळं युद्ध संपलं, सीतामाईला घेऊन अयोध्येला आले, रामाने सगळं बक्षीस समारंभ चालू केला. प्रत्येकाला आपापल्या नियमाप्रमाणे बक्षीस दिली. हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. सीतामाईने विचारलं का हो म्हणजे सगळ्यांना तुम्ही मान सन्मान केला आणि हनुमंतरायाचा काय केला नाही. राम म्हणला त्याचा द्यायचं माझ्याकडे काय नाही. देव म्हणतोय काय हनुमंतरायाला द्यायसारखं माझ्याकडं काय नाही. सीतामाईला दया आली, नवरत्नाचा हार काढला, हनुमंतरायाला घातला आणि सांगितलं हे तुझं बक्षीस पत्र, बक्षीस तोडा. हनुमंतराय गेले, झाडावर गेले, एक रत्न तोडलं, दातानं फोडलं, बघितलं फेकून दिलं, दुसरं फोडलं, दातानं फेकून दिलं, तिसरं सगळा हार फोडला. सीतामाईला राग आला, म्हणली हे मरकट ते मरकट. त्याला बोलवलं, म्हणली काय हनुमंतराय, अरे म्हणली एक रत्न म्हणजे अख्ख्या जगाचा मोल आहे, असा मी 9 रत्नाचा हार तुला दिला आणि तू दाताने फोडून फेकून दिला, त्याचं कारण काय. हनुमंतराय म्हणले जिसमें राम है उसका मुझे काम नहीं. चीर के छाती बोले अपने पौने पुत्र हनुमान, चीर के छाती बोले अपने पौने पुत्र प्रमाण दिलं महाराजांनी. चिरकी छाती नाही का, तुझ्यात राम आहे म्हणल्याबरोबर असे नको गाठीनं असंच छाती पाहिजे. आज कोण होतं, राम सीता आणि लक्ष्मण 3 मूर्ती होत्या. हा झाला आपला व्यवहाराचा अर्थ. आध्यात्मिक अर्थ काय याचा. राम म्हणजे कोण आहे, सीता कोण आहे, लक्ष्मण कोण आहे. राम म्हणजे ज्ञान आहे, सीता म्हणजे भक्ती आहे आणि लक्ष्मण म्हणजे वैराग्य आहे. आणि ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे ज्याच्या हृदयात आहे त्याला भक्त म्हणतात. हेच अभंगाच्या पहिल्या चरण. भक्तायचे दाना देगे उदास.
त्यांचा झाला नारायण. आता विषय नारायण कसा होतो आपल्याला चरण बघायचं. विषय आहेत 5: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 विषय आहेत. एक विषयाचा भोग भोगला एका जीवाला तर तो जीव संपतो. एक विषय बघा, एक विषय एका जीवाला भोगला तर तो जीव त्या विषयात संपतो. 5 जीव एका विषयाला जर भोगलं तर त्याचं काय होईल? 5 विषय आणि तो 5 विषय भोगणारा जीव म्हणजे माणूस आहे. प्रत्येक जीव एका विषयात संपतो. शब्द विषयामध्ये हरिणाचा प्राण जातो नाही का. पारधी जाळं लावतो, जाळ्याच्या पलीकडे बसतो, हारणासारखं वरडतो. हारणाला वाटतं आपली आली बाकी जवळ नाही का. त्या हारांचा आवाज सुटतं आणि जाऊन जाळ्यात अडकलं की त्याचा जीव पारधी काय त्याला काय गोंधळत बसत नाही का, मारणारच हो. मग त्याचा जीव त्या विषयामध्ये जातो. शब्द विषय, स्पर्श विषय. हत्तीसारखा मोठा प्राणी एका खड्डा खांद्यात, त्या खड्ड्यात एक हत्ती लाकडाची उभी केलेली आहे. कशाची? लाकडाची. आणि त्या हत्तीला वाटलं की आपण जाऊन तिला भेटावं, तिला स्पर्श करावा नाही का. आणि म्हणून हत्ती त्या खड्ड्यात उडी टाकतो आणि माणसाच्या ताब्यात सापडतो. हत्तीचा जीव जातो नाही का. हा झाला स्पर्श विषय. आता रूप विषय. रूप विषय अग्नी. दिवा जर आपण लावला त्याच्या भोवती मला ती फुलपात्र गोळा होतो नाही का. फुलपात्र गोळा होते तर त्या दिव्याला गिरट्या घालून एकदाशी पडून त्याच्यातच ती मरण पावते. हा विषय रूप विषय झाला. रस विषय. रस विषय आहे माशाला काय होतं, गळाला मासा धरणारी गळाला काहीतरी आमिष लावतो नाही का. आणि ते गळ पाण्यात टाकला जातो. मासा ते आमिष बघत नाही, मासा तो गळ गिळतो आणि त्या रस विषय आहे. चव. त्या माशाला त्याची चव वाटते आणि त्यात मासा संपतो. दुसरा राहिला शेवटचा गंध विषय. भुंगा काय करतो, कमळाच्या फुलावरती जाऊन बसतो. अहो लाकूड पकडणारा भुंगा पण त्या सुगंधाच्या नादानं अगदी कोमल पाकळ्या त्या कमळाच्या फुलाच्या असते द्या ती पाकळी तो पुरतरू शकत नाही. असं लाकूड सुद्धा पोखरतोय तो. पण कमळाची पाकळी उघडून तो बाहेर येत नाही का, तर सुगंधाला तो भुरलेला असतो. तो विषय आहे आणि तो विषय बघता बघता सकाळ होती, हातीच्या कळत येतो. सगळी कमळ चिरडून टाकली जातात आणि त्यात त्या भुंग्याचा अंत होतो. मला सांगा 5 विषयामध्ये एक जीव गेला. आता एका जीवाला 5 भोगल्यावर काय होईल? मला एक बायको केली ठीक आहे, दुसरी केली जरा ठीक आहे, तिसरी केली थोडं बिघडतंय, चौथी, 5वी 5 जर एक जणाने केल्या त्याची अवस्था काय होईल? दोघीने 2 हात धरायचं, दोघीने 2 पाय धरायचं, एकीला मुंडकं द्यायचं आणि फिरवून सापडायचं. ही अवस्था विषय बघतो आपण नाही का. संतांनी विषय भोगून त्यागी. भोगलं नाही असं नाही, पण त्यागला ते विषय. आणि ते विषय कुठे लावलं? विषय तो त्यांचा झाला नारायणाकडे लावलं. ते कसं लावलं? घेई घेई माझे
देवाचे गोड नाम विठोबाचे डोळ तुम्ही घे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐकाल कान माझ्या विठोबाचे गुण मनाचे ते धाव घेई राही विठोबाचे हे सगळी जी इंद्रिय आहे ही भगवंताकडे लावली त्यांनी आणि आपण डोळ्याने रूप बघतो का ना आपण रावणाला म्हणतो पापी आहे रावणाला आपण काय म्हणतो रावण पापी आहे का त्यानं सीतेचं रूप बघितलं सीता हरण केली नाही का पळवून नेली अरे 10 शिरा 20 डोळं 10 शिरा 20 डोळं रावणाला पण लक्ष होतं एकच सीता एका सीतेकडे लक्ष होतं बरोबर आहे आपल्याला एक डोकं ते बी कामाचं नाही बिनकामाचं आहे आणि 2च डोळं सीता किती बघतो रात दिवस वापस नाही का मग रावणाला पापी म्हणण्यात काय अर्थ आहे मला सांगा अरे त्याच्यापेक्षा आपण घरात रावण झालं नाही का आपण बघते आपण रूपाकडे लक्ष कुणाच्या लावलं पाहिजे रूप पाहता लोचनी सुख झाले नाही का तिकडं आपलं लक्ष नाही आपलं रूपाकडे वेगळ्या रूपाकडे लक्ष आहे आणि म्हणून आपण सुखी होत नाही संतांचा विषय नारायण स्वरूप झाला आणि त्यानं हे एक गुण झाला नावणे जन पहिला मुद्दा आहे जन आवडत नाही कसले लोक जन म्हणजे लोक कसले आवडत नाही तो लोक कसले आवडत नाही आमच्यासारखं महाराज दोतार नसतं खांद्यावर उपरण टाकलं पिशवी गाडीला बांधली गाडीवर बसलं आणि गावात निघालं चौकात ती कशी मंडळी असतील प्रत्येकाच्या गावचा अनुभव आहे सगळ्याचा 7-12 काय उडगायचं काय काम नाही का तुमच्या गावात आहे तेच आमच्या गावात आहे म्हणजे काय महाराज आज कुठे खेळ आहे ही खेळ आहे का ही खेळ म्हणणाराचा खेळ कधीच होतो चढत सुद्धा आणि हे जन ही केलाय जन ह्याला मानलंय त्याला देव साक्षीदार असतो लक्षात त्याला राखणारा देव असतो नाहीतर मग म्हणणार चालला कोणाला तरी बुकाला आहे अरे कुणाला का लावा तुझ्या बाजूच होईल का धोकाय का तिकडे सगळ्या गावाला बुकाला तुला काय करायचं असली लोक सांगताना आवडत नाही पहिला मुद्दा जे नाव धन आवडत नाही धनाच्या मागे 18 आणत आहे धन मिळवताना पाप होण्याची शक्यता आहे साठवताना पाप होण्याची शक्यता आहे खर्च करताना पाप होण्याची शक्यता आहे नाही का म्हणजे असं 18 प्रकारचं अनर्थ तुकोबरा इतका वैराग्यवान माणूस नाही शिवाजी महाराजांना सोन्याच्या मोहरानं भरून ताकद दिली होती कोणाला तुकोबरा आहे का तर माझ्या या राज्यातला एक गरीब संत माझा श्रीमंत व्हावा त्याचं घरदार व्यवस्थित चालावं त्यासाठी नजराना पाठवला होता तुकोबराने तो नजराना घेतला का नाही घेतला तो राजाला परत पाठवला म्हणजे त्यांना धनाची असणार नव्हती आता जन आवडत नाही धन आवडत नाही आणि धनासाठी माणसं मारायला लागले तुका म्हणे धन आणि धनासाठी घेतील प्राण जीव घेतील एकामेकाचा धनासाठी मग तो भावाचा जीव बावकीतला घेईल बावकी तर लय कसलं की काम आहे बावकीचं बावकी अशी आहे जिवंत असताना नीट जगू देत नाही बावकीची व्याख्या आहे जिवंत असताना नीट जगू देत नाही आणि मेल्यावर तिच्या खांद्यावर गेल्याशी चालत नाही तिचं नाव बावकी मेल्यावर ती आल्याशी कुणी हात लावत नाही तिचं नाव बावकी असू द्या म्हणून धन आवडत नाही आता शास्त्र तरी सांगत माऊली सांगतात सकल तीर्थाची धुरे जिये का माता तरे तया सेवे की रचनी नोन कीजे माऊली सांगतात आई बापाची सेवा करा त्यांच्या सेवेसाठी हा ध्येय जिजवा माऊली सांगतात आणि तेच आवडत नाही माता पिता नावडे जनधन माता पिता बरोबर आहे तुकोबरा म्हणतात माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी ज्याला आई बाप जिवंत आहेत
त्यानं काशीला जायचं नाही, काशी करायचं इथंच काशी करायचं आई बापाची सेवा करून, बरोबर. म्हणून साठी मग आणि हे आवडत नाही, मग तुम्ही म्हणसाल महाराज काय सांगतात, कुठली आई आवडत नाही जी देव आणि भक्त याच्यामध्ये अडथळा निर्माण करते, ती आई आवडत नाही. आणि ती आई होती कैकेयी, भरताची आई. भरत तिला मरेपर्यंत आई म्हणला नाही. का? राम देव आहे आणि भरत भक्त आहे, आणि या दोघांच्या मध्ये अंतर कुणी पाडलं? कैकेयीनं पाडलं. आणि म्हणून ती कैकेयी आई म्हणून भरताला आवडली नाही. म्हणजे ना आवडले जनधन माता, बरोबर का? आता पिता कुणाला आवडला नाही? भक्त प्रल्हादाचा बाप हिरण्यकश्यपू. राज्यात देवाचं नाव घ्यायला बंदी. का? भगवंताचं नाव घ्यायला राज्यात बंदी होती. आणि 4 कोटी पुत्र जन्माला आला प्रल्हाद, आणि तो नारायण 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 अखंड नामस्मरण करायला लागला. 11 वेळा प्रयत्न केला हिरण्यकश्यपूने कुणाला? प्रल्हादाला मारण्यासाठी. किती वेळा? 11 वेळा प्रयत्न केला हो. 11 वेळा देवानं त्याचं रक्षण केलं. म्हणून तुकोबांचं अभंग आहे, देव राखील तया मारील कोण, न मारे काटा हिंडता वन. तू त्याला देव राखतो, त्याला कुणीही मारू शकत नाही. आणि तो अनवाणी जरी जंगलात वनात हिंडला ना, तरी त्याला काटा सुद्धा त्याच्या पायाला लागत नाही. म्हणून साठी तुकोबराय म्हणतात की देव राखी तया मारील कोण, आणि न मोडे काटा हिंडता वन. आणि याचा अनुभव यायला लागतो. मला स्वतःला अनुभव आला, आणि म्हणून मी तुम्हाला हे अनुभव सांगतो. 1-2 मिनिटात मी 30 फुटावरून खाली पडलेलो. किती फुटावरून? 30. पायावर विरांगाची कॉन्ट्रॅक्ट घेतो, काम मी करतो, कॉन्ट्रॅक्ट घेतो. 30 फुटाच्या पायावर खाली पडलो. गुडघ्याची वाटी फ्रॅक्चर झाली. सचिन गवळेचं ऑपरेशन केलं. काय त्याचा मला 8 दिवस डॉक्टर म्हणत होती हे लग आठवड्याभरात सरतंय, पण माझी खात्री होती ते उभा राहिलाय. मला एवढ्यावर एवढे मी बोलतोय, उठून बसल्यावर पडल्यावर 2-4 मिनिटात मी बोलायला लागलो. त्याच वेळेला मी खात्री केली मी मरत नाही. हा, पाय मोडल, हात मोडल, जी काय होईल ती होईल, पण मरत नाही. ही 100% गॅरंटी होती. आणि आमच्या अख्ख्या गावात चालू होता हे 8 दिवसात त्याला गाणं आणायला लागतंय. गवळ्यानं चांगलं केलं, उभा राहिलो व्यवस्थित. ह्याला म्हणाले देव राखी तया मारेल कोण, न मोडे काटा हिंडता वन. मनुष्याने प्रल्हादाला बाप आवडला नाही, आणि भक्ताला आई आवडली नाही. अभंगाचं दुसरं आता संतांनी विषय त्यागलं, बहुत त्यागलं म्हणून त्यांचा नारायण स्वरूप झाला. आपण त्यागलं का? आपण भोगतच राहिलो. कारण का? विषयाचं सुख आपल्याला आवडतं नाही का, म्हणून आपण विषय भोगत असतो. पण ते सुख कुठवर मिळतं विषयाचं? मला सांगाय कुठवर मिळतं? हा, जोपर्यंत डोळा चांगला आहे तर तोपर्यंत तमाशा बघा, रंगा नाचलेली बघा नाही का. डोळ्याची खाचणं झाले, रंगा डोळ्यात नाचली तरी दिसत नाही. जोपर्यंत गाणं ऐकू येत आहे तवर लावणी ऐकाल, गौतम पाटीलची गाणी ऐकाल. गाणं बहिर झाल्यावर पुन्हा काय ऐकाल? ऐकाल का?
नाही ऐकत. जोपर्यंत चावतोय दात आहे तर तोपर्यंत चव कळत. दात पडल्यावर चव कळत. पुन्हा गटा बोलणार तसंच गिरायचं नाही का. चव असते का त्याला. मग विषयाचं सुख कसं आहे नाशिवंत आहे आणि परमार्थाचं सुख आहे ते शाश्वत आहे. विषयाचं सुख कुठवर आहे. विषयाचे सुख येते वाटे विषयाचे सुख येते वाटे गोड. या मृत्यू लोकांमध्ये विषयाचं सुख गोड वाटतं. विषयाचे सुख येते वाटे गोड. पुढे यमाला दंड असतो. पुन्हा पुढं काय करतो. मारिती तोडीती झोडीती यमाचे किंकरा ओळख निष्ठुर बहुसाल. कितीतरी साल त्या यमाचे किंकर त्या जीवाला जाचणी करत असतात. काय करतात. तप्त खांबाशी कवटाळविती तप्त भूमी चालविती तप्त भूमी लोळविती. तप्त भूमीवर लोळायला लावतात. तप्त खांबाला मिठी करायला लावतात नाही का. आणि आशी पत्र तरुवरी चालविती. आशी पत्र तर मध्ये काय हो. लेवगाडाचं झाड बघितलं का. फाण्या लेवगाड त्याला अशी पत्र म्हणते बरं का शास्त्रानं. फाण्या लेवगाडाच्या झाडाला काट किती असण्याचं. ती पानं खाली हातरलेली असतात आणि त्या जीवाला त्या पानावरनं चालायला लावते. इतका मोठा जाच कशामुळे होतो. हे विषयाच्या सुखामुळे होतो. आणि ते नाशिवंत इंद्रिय गडबडली का सुख त्याचं आपल्याला लाभत नाही. आणि परमार्थाचं सुख आहे ते शाश्वत आहे. त्यातनं मोक्ष मिळेल मुक्ती मिळेल. तुका म्हणे एका मरण्याची सरे होईल पुन्हा जन्मा येणे नाही. म्हणून संतांनी विषय त्यागलं. आता तिसऱ्या चरणात तुकोबाला सांगतात. काय सांगतात. अभंगाचं तिसरं चरण विषय मागे पुढे उभा. मागे पुढे उभा रे सांभाळी. मागे पुढे
शब्दाचा अर्थ शेवटाला. शेवटाला कोण असतो? मागे पुढं. खऱ्या भक्ताच्या मागे पुढं देव असतो. आणि आपल्या मागे पुढं, आपल्या मागे पुढे कोण असतं? आपणच जे जन्माला आले तेव्हा पेड वाटलं. ह्या पेड कशाच? मुलगा झाला. कशाचा? मुलगा झाला म्हणून आपण जन्माला आल्यावर पेड वाटलं होतं. आणि तेच मुलगा जन्माला आला झाला पण आपल्यासाठी काय घेऊन आला? मग ते तुम्ही असं मी असं काय घेऊन आलो? गाडग्यात निसतो. त्याच्याशिवाय कोणाला मोहर चालास परवानगी नसते. मोहर चाला त्याच्याशिवाय कोणाला आहे का अधिकार? नाही. आणि त्याच्या हातात काय असतं? इस्तू. आणि आपल्या हातात काय होतं जन्माला आला तेव्हा? पेढ. नाही का? आपल्या मागे कोण असतं? होय, पाहुणी रावणी भाव भावकी सगळं सोयर इष्ट मित्र गण गोत्र कि माग. आणि पुढं मुलगा. मग मागणी म्हणते ती वारा निघालो. माऊली पाजून घेतली मारा घालती. लोक म्हणते ती काय र मला तरी माया किती आहे बघा की. ती म्हणत असती निघा निघा आता तुमचं गंज उद्योग केलं तुम्ही जन्माला येऊन. आता निघा म्हणते ती. निरोप असतो ती. नाही का? मग हे आपल्याला कळलं नाही अजून. नामदेवरायाचा सुंदर अभंग आहे. काय लय भारी अभंग नामदेवरायाचा. काय अंतकाळी मी परदेशी आयशे जाणो मी मानसी मनोमनी ऋषी केसी शरण तुला मी आलो. नवस गर्भवासी शीलधारा मातेची ही निष्ठुर झाली कैसी अंती दूर राहिली. जीवी बापाशी आवडा मुक्ती घालून पुरवी पोडा. जेव्हा लागली यमा ओढ तेव्हा दूर टाकले. बंधू बहिणीचा कळवळा हे तू जानसी दयाळा. जेव्हा लागली यमा संकला तेव्हा दूर राहिली. इष्ट मित्र गण स्वजन देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भवनी. एकला मी जळत असे अग्नी सवे स्मशानी. नाही का? नामदेवराय म्हणतात हो अंतकाळी मी परदेशी. ज्यावेळेला आपला अंतकाळ आला निर्वाणीचा काळ आला त्यावेळेला सगळ्यांनी आपल्याला टाकलेला असतो. नाही का? प्रत्येकाचं सांगितलं आईनं 9 महिना आपल्याला पोटात वागवलं. नाही का? 9 मास गर्भवासी शीन सहन केला त्रास सहन केला. कारण का? ज्या वेळेला गर्भ पोटामध्ये असतो आईची अवस्था नाजूक असते मंडळी. नाही का? त्या आईला फार मोठं कष्ट सहन करावं लागतं. म्हणून त्या बाळंत पण याचा अर्थ आहे एक तर बाळ नाहीतर एक तर अंत. याचा लागलेला पण म्हणजे बाळंतपण. सुखरूप झालं तर त्याचं नाव बाळंतपण. नाहीतर एक बाळ नाहीतर एक अंत. या दोन्हीपैकी एक होतं. म्हणून याचं नाव आहे बाळंतपण. सुखरूप झाल्यावर त्या आईला त्रास सहन करावा लागतो. काय? आईला 9 महिने त्रास सहन करावा लागतो. तरी सुद्धा ती आई त्यावेळेला आपल्याला सोडवू शकत नाही. आणि बाप जीवी बापाशी आवड. बापाला आवड आहे. स्वतःच्या ताटातला घास मुलाच्या मुखामध्ये घातल्याशिवाय बाप जेवत नाही हो. ताटात मूल घेऊन जेवायची सवय बापाला. जीवी बापाशी आवड मुखी घालून पूर्वी कोड. म्हणजे हट्ट. मुखामध्ये घास घालून बाळाचा हट्ट बाप पुरवतो. पण जेव्हा लागली यमरोड यमरोड लागल्या मात्र बाप तिथं येत नाही. बंधू बहिणीचा कळवळा. बंधू बहिणी भाव आहे बहीण आहे हे मोकळा कळवळ आहे. काय? मोकळा कळवळ आहे. बंधू बहिणीचा कळवळा हे तू जानसी दयाळा. दयाळ म्हणजे भगवंत. देवा ही कळवळा तुला माहित आहे.
साखळी जेव्हा गळ्यात पडली तेव्हा दूर राहिली. हे सगळे बंधू बहीण सगळे दूर निघून गेली हो. देहग्रहाची कामिनी. आता बायको नाही का, बायको आली. देहग्रहाची कामिनी ती राहिली भावनी. जवळचे स्मशानी अग्नी सगळे एकला. बायको आली बंगल्यात. कुठं राहिली? बंगल्यात राहिली. आणि मी मात्र एकटा या स्मशानात अग्नी संकट जळायला लागलो. हे जीवाला आठवतं. करताना लय गोड वाटतं. करताना वाटतं कवा होतोय कवा होतोय कवा होतोय. करताना वाटतं आधी. केल्यावर 2 वर्षांनी कस काय महाराज आहे बरं आहे नाही का. केल्या गोड वाटतं, पण केल्यावर पुन्हा वाटतं कशाला रे ही केलं या नाही का असं वाटतं. बायको कशी आहे? म्हातारा म्हणायला लागलं. पाच जीव चालला. म्हातारीने काय केलं? गेली. दूध 1 चमच्यावर सोडलं, पाण्याचं 1 चमचा सोडलं. म्हातार शेवटच्या घडीला आल्यावर बर का. आणि म्हातारी आपली उठून जेवाय गेली. कुठं? घरात दुसऱ्या खोलीत जेवाय गेली. तसल्या म्हाताऱ्याला काय लय जवळ जागा असते, लांब असते. बंगला असला तर जिन्याखाली, बंगला नसला तर गोट्या नाही का. पाहुणा आला सुद्धा गर्दी घरात ठेवली, तकडे बाहेर वाढली. अशी अवस्था असते. आणि मग म्हातारी जेवायला लागली. आता वर्षी आणारची आली कशाला? बघायला. कोणाला? म्हाताऱ्याला. ती आली ती मी म्हातारी. या हातात काठी अशी वाकली आली म्हणली या सोंडाना अग हाय का गा म्हाताऱ्या बरं. सुंदरा म्हणली कशाच बरं? चांगली पटाटाच्या देती. याला कुठं चुकलंय माझा आला घ्याला. हात कापणारी म्हातारी म्हणती हो. आणि त्या म्हातारीनं बघायला आली. जाऊन बघितलं तर म्हातारा गार झाला, संपला. कोणाही गेली म्हणली तुम्हाला तुझी आवाज बसली म्हणली. अगं म्हातारा गेला म्हणली. थांब म्हणली 2च घास राहिल्या तेवढं खाती. आणि बघ पुन्हा किती कालवा करते बघ. आहे का आपली? आपली आहे का? ही सगळ्याला आपलीच आहे. पण ते चुलीला जळाली याकच जळत नाही का. आणि हे फार वर अधिकार असतो यांचा. अधिकार असा वाटतंय. घरात अधिकार दारात. एक तर अशी होती सासू. कशी होती? रोज उठायची. आता मी श्रेयाला करून म्हणलं मला वाटतं जुन्या म्हातारे घासत असते का. दात पडलेले घासते जरा. घासते जरा कशाला? हिरवी असते. आता कोलगेट आले नाही का, वेगळे आले बर का. असो तिकला तर जाय ना. ती म्हातारीला सवय होती सासूला. तळावर मिसरी घ्यायची काळी. गौरीने मी तंबाखू नेहमी नुसती तंबाखू काय परवडत नाही का. गौरीने मी घ्यायची तंबाखू नेहमी घ्यायची वसरीवर बसायची. आता वसरी राहिलेली नाही. आता काय बंद जायचं नाही का. वसरी पिसरी नाही. आता वरची मध्ये लय बसली तर 2 नवरा बायको. तिसरं बसत नाही. असलं बंद जायचं आता. असू द्या. ती म्हातारी काय सून बिचारी हो. अधिकार सांगतो. सून बिचारी जीव तोडून काम करते. जीव तोडून ही म्हातारी का बसलं बसायचं असं इकडं सोला कोणा दुसरं भरायला इकडं बोला. आणि सुनाला काय म्हणतात दोवाडा. तुझ्या आईने हेच शिकवलं. ही मागे केव्हा राहिला तसा मेंढ्या मागे पडले त्या गर्भ बाजली नाही. भांडी घासली त्याची राख निघाली नाही. हा काय करते तुझ्या आई बाबाने काय शिकवले? इमानदारी काम केलं तरी सासूला रोज उठल्यावर सुनाला सून कटाळून गेली. कुठं राखल लोकांना कुठं राखल मला सांगायचं. सून एक दिवस सासऱ्याला म्हणली मामाजी. तर म्हणला का ग बाय? नवा म्हणजे आत्याला काय तर सांगायचं व्हायचं समजून. म्हणला का ग? अव म्हणजे किती मी चांगलं काम केलं तर आत्या म्हणते त्या तुझ्या आईने ही शिकवलं का? तुझ्या आईने मला कटाळ आला बघा मामाजी. आता मामाजी होता हुशार माझ्यासारखा. ती म्हणला बया आता म्हणला की माझ्या हातातून दाव सुटल्यावर जाणार आहे म्हणा.
दाव सुटतोच त्या वयात, काय का मला माझ्या हातात दाव सुटल्याचं जनावर आहे काय म्हणला, मला बी ऐकतोय का नाही पुन्हा ठाव, पण तुला एक म्हणला वर्म सांगतो म्हणला तेवढं कर नाही. कारण का प्रत्येक कर्माला प्रत्येक गोष्टीला एक वर्म असतं आणि वर्म चुकलं का फेरा पडतो, चुकल या वर्म फेरा नाही का. असं त्यानं वर्म सांगितलं सुनाच्या कानात. आता सुनला संध्याकाळी झोप कुठावं, कवा उजाडतंय कवा माताय उठून बसते, वर्म घालूय आता का व्यास नाही. आता सकाळपर्यंत दिवस काय उजाडायचा उजडलं, दिवस उगवला म्हाताऱ्यानं आपली बचतभर मिसरी घेतली, वसरी गाठली आणि आपली तोंडात बघणं भरलं. सून आपली वटाला सुना म्हणली दोरा म्हणली हे शिकवलं तुझ्या आहे ती पायऱ्याकडे विचार राहिला लेण्या सगळ्या लोटतय का कसा पाक सगळा करतय काय येत म्हणजे तुला काय शिकवलं तुझ्या आईनं. आता सुनाला दम निघेल का वर बघा सोनाला असं वाट केलं आत्या तुम्हाला नाही का तुम्ही मला जाऊ द्यायला नाही मला म्हणत नाही सांग तू आमच्या इकडे तुमच्याकडे का तशी नसले माणसं कीर्तनाला आले म्हणल्यावर त्यांच्या मनात त्या तसलं येत ना. ती म्हणते आत्या माझ्या आईने मला सगळं चांगलं शिकवलंय म्हणते पण पळून जायला शिकवलं नाही म्हणते. तुम्हाला कळलं नाही कोणाला सासू आधी पळून जात होती नवीन लगीन झालं तेव्हा आणि ती म्हाताऱ्याला माहित होतं सुनेला माहित नव्हतं. ही गोष्ट म्हाताऱ्यानं सुनेला सांगितली आणि पळून जायला शिकवलं नाही म्हटल्याबरोबर म्हातारीच्या हातातली मिसरी सांगली आणि म्हातारी उठली आणि झाडत झाडत आम सुन बसली गळ्या शपथ सांग म्हणजे तुला कुणी सांगितलं गळ्या शपथ सांग म्हटली तुला कुणी सांगितलं म्हातार म्हणायला सांगितलं असेल म्हटली म्हाताराला गारामध्ये आलाय आता काय तुम्हाला सांगायला सासू मरोसवर तुम्हाला शब्द बोलली नाही पुन्हा का तर वर्म घाललं नाही नाही का तसं देवाचं वर्म घाललं हा देव मागं पुढं आपल्या असतो. आता तुम्हाला सांगायचं मला मागं कुणाच्या होता ज्या वेळेला महाभारताचं युद्ध चालू झालं नाही का महाभारताचं युद्ध चालू झालं भीष्माचार्यांनी पण केला काय करा केला पण उद्या पांडव राहतील ना तर मी तरी राहील आपण केला बर ही वेळ तरी का आली युद्धाची युद्धाची वेळ का आली दूत खेळा धर्मराजा पुण्यराशी काय दूत खेळ दुर्योधनाशी हरिला राजा बंधू धनाशी कांताला विनिपनाशी और राज्य गेला धन गेली चार भाव गेला आणि शेवटी बायको पणाला लावली. म्हणून जीवनात 7 गोष्टी करू नका दूतांच्या मांसामध्ये राज्य वेश्या मृगयाचे चौरम परदार सेवा इति सतमसने आणि लोके घोराती घोर नरकं येती. त्यांना खाना नेणाऱ्या 7 गोष्टी आहेत. कुठली पहिली गोष्ट आहे दूध, दुसरी गोष्ट आहे मदिरा म्हणजे दारू, तिसरी गोष्ट आहे जुगार, चौथी गोष्ट आहे शिकार, पाचवी गोष्ट आहे काय चोरी, 6वी गोष्ट आहे व्यसनीची पायरी आणि 7वी गोष्ट आहे परस्त्रीची अभिलाषा. या 7 गोष्टी जीवाला नरकाला नेतात. म्हणून जीवनात या 7 गोष्टी वर्ज करा. तुम्ही संत आहे आणि तुम्हीच कीर्तन करा, तुम्हीच देव व्हा. म्हणून साठी धर्मराजा दूध खेळला हारला बायको पणाला लावली ती बी हारला आणि मग काय झालं दुर्योधन जिंकला आणि मग दुर्योधनाने दुसऱ्या सणाला सांगितलं जा म्हणला ती द्रौपदी आजपासून आपली दासी आहे तिला वळून घेऊन ये. आता वळून घेऊन ये म्हटल्यानंतर हा दुःशासन याचं नाव काय दुःशासन ज्याचं शासनच वाईट आहे त्याचं नाव आहे दुःशासन. म्हणून त्याला गेला द्रौपदी हातापाया पडत होती. ती कशी होती तिला शिवायच्या अवस्थेत नव्हती रजस्वला अवस्था होती आणि ती म्हणली भाऊजी तुमच्या पाया पडती मी अशा अवस्थेमध्ये आहे तुम्ही मला हात लावू नका. त्यावेळेला त्यानं केसाला धरून द्रौपदीला ओढत आणलं. कुठं सभेमध्ये आणलं. 5 पांडव होते भीष्म होते कृपाचार्य होते द्रोणाचार्य होते भीष्माचार्य होते
धृतराष्ट्र होता, अरे सगळी सभा भरलेली होती, पण त्या दुःशासनाचा हात धरायची ताकद कोणाकडे नव्हती. 5 पांडव द्रौपदीला केसाला धरून आणल्यावर भीम गदा घेऊन निघाला होता, पण धर्मानं अडवलं, म्हणला नाही का हे धर्म युद्ध म्हणला, आपण धर्म पाळायचा आहे आणि धर्मानेही खेळलेलो आहे, हे आपण त्याला अडवायचं नाही असं म्हणून भीमाला गप केलं. आता द्रौपदीने सगळ्याकडे बघितलं, पहिली म्हणजे आपल्या पतीला लाज पाहिजे, तुका म्हणे लग्न भारत आणि त्याची लाज स्वामीची, स्वामी म्हणजे पती. जर बायकोच्या अंगावरी साडी फाटली, चोळी फाटली, त्याची लाज बायकोला नाही, नवऱ्याला. मग 5 जणांनी पाहिलं, कुणी नजरवर करना, कृष्णाकडे तुमच्या भीष्माचार्याकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं, सगळ्यांकडे पाहिलं, कुणी सुद्धा त्या दुःशासनाला हात धरला नाही. आणि मग तिला शेवटी कुणाला विनवलं, कुणाला हाक मारली, द्वार कोठे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी भगवंताला गेली द्वारकेमध्ये, अरे गरुडाला मागे टाकून भगवंत होत आला. काय महाराज सांगतात, लुगडी पुरवली नाही ती, पण माझ्या देवच वस्त्र झाला, नाही का, देवच वस्त्र झाला. दुःशासनाला घाम फुटला, तिच्या अंगावरी साडी वाढता वाढता, पण त्या द्रौपदीचं एक नख 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 सुद्धा त्या दुष्टांच्या नजरेला देवानं पडू दिलं नाही. द्रौपदीच्या मागे होता कोण? देव. आणि पुढे कुणाचा होता? अर्जुनाच्या पुढे होता. अर्जुनाच्या रती होय तो सारथी, बक्षी परे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाच्या पुढे होता, अर्जुनाचं रक्षण करायला देव होता. कुठं? रथात. रथाचा सारथीच देव होता. मग सारथी काय मागा असतो का? गाडीवर मुग्यातून बाकीची वर बसली, गाडीवर पुढे असतो बाकीची मागे असते. तसं हा सारथी होता, म्हणजे गाडीवर होता अर्जुनाचा, आणि तो पुढे होता अर्जुनाच्या. आणि मग त्या रक्षण केलं कुणाचं? अर्जुनाचंच नाही, पांडवांचं सगळं रक्षण केलं. कुणी केलं? भगवंताने केलं. कसं केलं? ज्या वेळेला भीष्माचार्याने पण केला की उद्या पांडवी पृथ्वी निपांडव करीत म्हणून, मी तरी राहणार तर पांडव करत. आणि ही प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा होती, साधी नव्हती. भीष्म प्रतिज्ञा होती. आता ही खरी झाली तर काय? द्रौपदीला कोडं पडलं, संकट पडलं. त्यावेळेला तिनं भगवंताला हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी मद संकट पडले भारी, नाही का? कृष्णा तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे लवकरी, त्याला हाक मारली. आणि मग सहस्त्रखंडी अन्न कशासाठी होतं?
शस्त्रखंड्यानं दुर्वासा भोजन दुर्वास ऋषी जेवायला आलो होते त्यांच्या पर्णकुटीला नाही का. आणि मग त्या दुर्वासाला 100 खंड्या अन्न शिजवावं लागत होतं. पण देव कसा आहे काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही. मग द्रौपदीला म्हणला आले आले म्हणला मला भुका लागली द्या काहीतरी दे. द्रौपदी म्हणजे अरे सूर्याने एक थाळी दिली आम्हाला आम्ही सगळी जेवून ती सुद्धा म्हणजे धुवून ठेवली. आता तुला देऊ तरी काय म्हणा त्या थाळीलाच म्हणला काय बघितलं म्हणलं असलं तर. द्रौपदी गेली तरी एक भाजीचं पान त्या थाळीला राहिलं होतं चिपकून. तेवढं एक पान द्रौपदीने दिलं आणि तेवढं खाल्लं लेकर दिले कोणी देवानं. आणि त्याच्या बदल्यात 100 खंड्या अन्न शिजवलं कुणाला दुर्वासाला. असं राखल्या गेलं इज्जत राखली पांडवांची. आणि ज्या वेळेला रणांगणावर ही प्रतिज्ञा भीष्माची झाली त्यावेळेला काय केलं द्रौपदीने भगवंताला बोलवलं. भगवंताला म्हणजे अरे कृष्ण तुला काय म्हणला. अरे म्हणजे भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की उद्या पांडव तरी या धर्तीवर राहतील ना तर मी तरी राहील. 5वा दिवस होता युद्धाचा. आणि मग कृष्ण म्हणला करू दे त्याला काय म्हणला त्याची काळजी करू नको. अरे म्हणजे उद्या रात उचलायचे त्याला काहीतरी योजना करा तुला काय करायचं म्हणला. तू म्हणला झोप निवांत म्हणा. आता ज्या वेळेला त्या राहत्या टाकलेल्या होत्या कुठं युद्धभूमीवर. मग पाटणच्या ब्रह्ममुहूर्तावर आला. मुहूर्त आहेत रात्रीचं 4 मुहूर्त आहेत. 4 मुहूर्त चौघाला वाटून दिलेला आहे. आले जरा बघायला म्हणून सांगतो कसं. पहिला प्रहर असतो 6 ते 9 9 ते 12 12 ते 3 3 ते 7 बरोबर. मग पहिला प्रहर कुणाला दिला. पहिला प्रहर जगजागी. पहिला प्रहरला सगळं जग जागा असतं. 7 ते 9 बरोबर. जेवसवर सगळे जग जागा असतं म्हणून पहिला प्रहर जगजागी. तुझा प्रहर भोगात भोगी तिचा प्रहर ठग जागी. चौथा प्रहर जागत योगी. पहिल्या प्रहराला जग जागा असतं. दुसऱ्या प्रहराला भोग भोगणारे जागे असतात. 9 ते 12 आणि 12 ते 3 ठग जागी. ठग म्हणजे चोर. 12 ते 3 ही वेळ चोराला दिलेली. त्या वेळेतच चोरी करा पुढे जर मग गावला तर काय सगळं नाही. आणि चौथा प्रहर 3 ते 6 योगी ब्रह्ममुहूर्त त्याला म्हणतात. तिथं योगी जागा होतो. आणि मग त्या मुहूर्तावर कृष्ण परमात्मा आला द्रौपदीला उठवलं आणि कुठे घेऊन चालला भीष्माचार्याच्या पर्णकुटीला घेऊन चालला. द्रौपदीच्या पायामध्ये खडावा होत्या खडावा नाही का. त्याचा आवाज यायला लागला खार खार खार. मग देवाला वाटलं ही जर आवाज या युद्धभूमीवर तुम्ही ऐकला तर लोक जागी होतील. मग द्रौपदीला म्हणला ते खडावा काढ. त्या खडावा काढून घेतल्या. त्या देवाने का त्याला मारल्या बघा. भक्ताचं जोड लागतो देव त्याला म्हणायचं तर त्याला भक्त कसा लागतो. आणि मग त्या काकाला मारल्या. आता द्रौपदीला खडक बसलेलं कटक बसलेलं. मग ह्याला काय करायचं अंगावर सेला फाडला तिच्या पायाला मारला आणि कुठे घेऊन गेला भीष्माचार्याच्या रावटीमध्ये गेला. जाताना तिला सांगितलं पाया पडताना बांगड्यांचा आवाज कर म्हणा. पाया पडताना बांगड्या वाजव. द्रौपदीनं पाया पडताना बांगड्या वाजवल्यास भीष्म परमात्मा काय होते ध्यानस्थ होते. डोळे बंद होते. बांगड्या वाजवला कुणीतरी स्त्री दर्शनाला आली म्हणून आशीर्वाद दिला. काय अखंड सौभाग्यवती भव. आणि द्रौपदी बोलली या जन्मी का पुढच्या जन्मी. आवाज ओळखला आणि डोळं उघडलं कुणी भीष्माचार्याने. आणि द्रौपदीकडे पाहिलं म्हटलं द्रौपदी हे तुझं काम नाही. तो काळा कुठे काळा कोण कृष्ण परमात्मा. आणि मग हे काळा काकत त्या खडावा घेऊन आत गेला. तिघाचीच बैठक झाली तिथं. आणि सकाळचं नियोजन ठरलं. काय ठरलं शिखंडीला रथावर पुढे अर्जुनाच्या उभं करायचं ठरलं. आणि त्याच्या अर्जुनानं बाण मारलं आणि भीष्माचार्य शरपंजेरी काढलं. रक्षेले पांडव नाही का. असं पांडवाचं रक्षण पुढे राहून केलं. द्रौपदीचं रक्षण मागे राहून केलं. हा काहीच संकट त्याला येऊ दिलं नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असू द्या विठ्ठला विठ्ठला आता काय करा आतापर्यंत तुम्ही सुद्धा टाळी वाजवलेली
मी बघितली नाही. कीर्तनात नेहमी टाळी वाजवा. आज उद्या परवा दिवशी जोपर्यंत सप्ताह आहे वाजवा टाळी. कसं आहे माहित आहे का, देव काय करतो, कीर्तनात टाळी जर नाही वाजवली पुढल्या जन्माला त्याचा हात काढून घेतो आणि त्या जागेला दोन पाय जोडतो आणि मग सोडतो. मग त्या जर जायचं असलं तर मग बघा, कारण का तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी. प्रेमानं देवाचं नाव घेऊन सगळ्यांनी टाळी वाजवायची. आता तुम्हाला काय मी हात वर करा या काहीच सांगणार नाही, कारण का ज्याला हात आहे तो त्यानेच टाळी वाजवायची. वर तर वाजवली खाली असं वाजवलं तर कसं वाटत आहे, काय तुम्हाला टांगून ठेवायसाठी मी येतो. तुमच्या मनाने इमानदारीने टाळी वाजवा. पुढचा जन्म चुकवायला असला तर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि घातर्या भयनरकाचा. आपण जो चाललेला यज्ञ त्या यज्ञाला तनानं मनानं धनानं मदत करा आणि इवलेसे रोप लावली वेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. ह्या झाडू जे लावलं ह्याचा विहिरीचा कुठं गगनाला भेटला पाहिजे वेल, असं सगळ्यांनी प्रयत्न करा. शेवटच्या चरणात या, शेवटची चाल करा. तुका माने
झालेली सेवा आहे. माऊलीच्या चरणावर अर्पण करतो. परमेश्वर पांडुरंग परमात्मा त्याच्या चरणावर अर्पण करतो. गायक मंडळी, वादक मंडळी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर अर्पण करतो. तुम्ही 2 तास अतिशय शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल तुमच्या तर चरणावर मोठा गरज लागतो सगळ्यांच्या. त्यानंतर माझे सद्गुरू समर्थ शिवदासजी गाडगे महाराज श्री सांप्रदायिक मठ वाकी शिवने त्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि तुकोबाराय, नाथ बाबा, सकल संत मांदियाळी त्यांच्या चरणावर अर्पण करतो. शेवटी ज्या आईबापाच्या पोटी जन्म घेतला आणि काहीतरी सन्मार्गाला लागलो, त्यांनी सन्मार्ग दावला, सद्गुरूंची कृपा झाली, भगवंताचा आशीर्वाद मिळाला, तुमच्या सर्वांची साथ मिळाली, ही सेवा पूर्णत्वाला गेली. त्याबद्दल सगळ्यांचे एक बार सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर. भक्ताशी जाणारे उदास गेले अशा पाशी निवारणी, विषय तुझा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदाची मागे पुढे, काही पुसाकडे पडोने दी, विषय तुझा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे, विषय तुझा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. या भगावर जसं सद्गुरूंची कृपा तुमची साथ झाली, भगवंताचा आशीर्वाद जी बुद्धी त्यानं दिली त्याप्रमाणे तुमच्या पुढे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा शब्द चुकला असला तर मला लेखो म्हणून माफ करा. आणि जे बरोबर आहे त्यातलं तुम्हाला जेवढं घे वाटतं तेवढं घ्या. कारण त्या कीर्तनातला एक शब्द तुम्ही घेतला, आम्ही केलेल्या सेवेचे काहीतरी सार्थक होत असतं. म्हणून यातलं तुम्ही काय घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. जे बरोबर असेल ते घ्या, चुकीचं असेल ते माझ्या पदरात टाका, मी आपल्याला घेऊन जाईल आणि सेवेला पूर्ण करा. जय धन्यवाद. या ठिकाणी आपण